नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। भीमवडी येथून बहुजन समाज पार्टीच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। हा मोर्चा आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे। या मोर्चामध्ये ठाण्यातील नागरिक देखील सहभागी झाले आहेत। यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनचा वापर न करता बॅलेट पेपरवरच्या माध्यमातून मतदान घ्यावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। आमची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो पायी मोर्चा भिवंडीवरून आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातले काही महत्त्वाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत। ते आमची एकच मागणी आहे की येणारी निवडणूक ही बॅलेट पेपरने घ्यावी, ईव्हीएम मशीन बंद करावी। कारण ईव्हीएम मशीनच्या माध्यमाने अनेक फ्रॉड करता येतात, ईव्हीएम मशीन हॅक केली जाते, अशी आमची मागणी आहे। ह्या मुख्य मागणीसाठी आम्ही कलेक्टर कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे। दुसऱ्या वेळेला बाबासाहेबांनी संविधान सभेपुढे मांडलं, त्यावेळचे राष्ट्रपती आणि जे काय संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमॅन बाबासाहेब होते आणि एकूणच संविधान समितीचे अध्यक्ष जे होते त्यांच्यासमोर बाबासाहेबांनी संविधान सादर केलं। त्यावेळेला पहिली जी संविधान सभा झाली त्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 साली सांगितलं की हे जे संविधान आहे, ही जी लोकशाही पद्धती आहे, ही गणराज्य पद्धती आहे, या गणराज्य पद्धती अतिशय निपक्षपातीपणे चालली पाहिजे। कारण याच्यामध्ये लवचिकता आहे आणि ही जी लोकशाही पद्धती आहे हिचा जर लोकशाही मार्गाने एखादा जर वाईट माणसं जर निवडून आली, वाईट विचारांची वाईट मताची माणसं जर निवडून आली तर ह्या संविधानाला ते नष्ट करू शकतात, संविधान समाप्त करू शकतात, संविधानाचे कायदे मोडतोड करून आणि या देशामध्ये ज्या लोकांसाठी हे संविधान बनले, या देशातले गरीब शेतकरी मजूर यांच्यासाठी हे संविधान बनलेलं आहे, या संविधानाचं ते उल्लंघन करू शकतात, संविधान संपुष्टात आणू शकतात। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जेही सरकार बनेल ते सरकार, मग त्याचा प्रधानमंत्री असेल, त्यांचे इतर मंत्री असतील, हे अतिशय प्रामाणिक असायला पाहिजेत। कारण लोकशाही पद्धती चालवण्यासाठी अतिशय प्रामाणिक माणसांची गरज आहे। जर इथं अप्रामाणिक माणसं जर प्रधानमंत्री बनली, अप्रामाणिक माणसं जर मंत्रिमंडळात आली तर ते संविधानाचा दुरुपयोग करतील। संविधान ज्यांच्यासाठी बनवले त्या लोकांना त्याचा फायदा होणार नाही आणि त्या लोकांचा ते दमन करतील, हुकुमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करतील। म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की प्रामाणिक माणसं या संविधान चालवण्यासाठी आली पाहिजेत, पण तसं काही होताना आम्हाला दिसत नाही। म्हणून ते ईव्हीएम मशीनला चिटकून बसलेले आहेत। जर एवढा विरोध होतो तर प्रामाणिक लोक असते या सत्तेमध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये। प्रामाणिक जर केंद्राचे निवडणूक आयुक्त असते, प्रामाणिक जर राज्याचे निवडणूक आयुक्त असते तर त्यांनी एवढा लोकांचा आक्रोश आहे तर त्यांनी संविधानाच्या प्रमाणे संविधानाला समोर ठेवून आपली इमानदारी सादर करण्यासाठी त्यांनी बॅलेट पेपरने निवडणुका घेतल्या असत्या, परंतु तसं होताना दिसत नाही। माझं नाव राजेश निकम आहे, मी बहुजन समाज पक्षाचा ठाणे जिल्हा प्रभारी आहे। भिवंडी लोकसभेच्या माध्यमातून आम्ही या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावरती या देशामध्ये ज्या पद्धतीच्या निवडणूक पद्धत आहे जी चुकीची वाटते आहे, जेणेकरून या देशातील जी जनता आहे त्या जनतेच्या विकासात्मक ज्या पद्धतीने कामं व्हायला पाहिजे होती ती कामं ईव्हीएम मशीन आल्यानंतर होताना दिसत नाहीत। आणि म्हणून जनतेचा आवाज जो आम्ही आमच्या या बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून ईव्हीएम हटाव अशा हा नारा देत आम्ही आज कलेक्टर ऑफिसपर्यंत भिवंडी ते या ठाणे शहरामध्ये पोहोचलो आहोत। वास्तविक आम्ही जर बघितलं तर आज 2,205 लाख कोटीचं कर्ज या देशावरती आलेलं आहे। जन्माला येणाऱ्या बाळावरती देखील हे कर्ज आहे। हे कर्ज कोणत्या सरकारने निर्माण केलेलं आहे तर सत्तेत बसलेल्या लोकांनी येणाऱ्या बाळावरती पण कर्जाची सुविधा तयार केलेली, व्यवस्था तयार केलेली आहे। ही आम्हाला थांबवली पाहिजे। हे कोण थांबवणार आहे? आज देशामध्ये सरकारी जी क्षेत्र आहेत हे खाजगी क्षेत्रामध्ये रूपांतरित होत आहेत। हे देशातला जो सुशिक्षित तरुण आहे हा तो बेरोजगार होत आहेत। ही जबाबदारी कोणाची आहे? त्या तरुणांना रोजगार देण्याची
कोणाची जबाबदारी आहे? आज आम्ही बघतो आहोत की GST आम्ही लोक भरतो आहोत, परंतु देशामध्ये दिवसांदिवस महागाई वाढत चाललेली आहे. याला जबाबदार कोण आहे? तर सरकार आहे. आणि हेच जर सरकार आज गेल्या 10 वर्ष आम्ही त्या सरकारला झेलत आलेलो आहोत, पुन्हा जर ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये जर तेच सरकार जर आमच्या उरावरती जर बसणार असेल तर ते बदलण्यासाठी जर त्यांचं जे माध्यम आहे हे माध्यम फक्त EVM मशीन आहे. आणि जर या देशातली EVM मशीन जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत या देशातल्या खऱ्या अर्थाने मूल निवासींचं बहुजनांचं राज्य या देशावरती प्रस्थापित होणार नाही, स्थापित होणार नाही याची खात्री आम्हाला वाटते. आणि म्हणून आम्ही आज हा जो पैदल मार्च यापर्यंत इथं आणून ही EVM बदलण्याचा आमचा हा मनसुबा आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. भाद्रपद गणेशोत्सवाला अजून बराच अवधी असला तरी गणपतीच्या मूर्ती बनविण्याआधीच महापालिकेने आज मूर्तिकाराची बैठक घेऊन यावर्षी घरगुती गणेशाच्या मूर्ती या शाडूच्याच बनविण्यात याव्यात. यासाठी लागणारी शाडू माती, जागा आणि इतर सुविधा महापालिका उपलब्ध करून देईल अशी ठोस भूमिका महापालिकेने घेतली आहे. तसेच मूर्तिकारांच्या उर्वरित मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून सुवर्णमध्य काढण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. ठाणे महापालिकेतील कै नरेंद्र बल्लाळ सभागृहात मूर्तिकारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस उपायुक्त वर्षा दीक्षित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान तसेच ठाण्यातील बहुसंख्य मूर्तिकार उपस्थित होते. शाडूमातीच्या मूर्त्या या पर्यावरणपूरक असल्यामुळे यंदा घरगुती गणेशाची मूर्ती ही शाडूची असेल याची दक्षता मूर्तिकारांनी घ्यावयाची आहे. तसेच गणेश मूर्ती साठवणूक करण्यासाठी तसेच मूर्ती बनविण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेकडे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे मूर्तिकारांना शाडूची माती देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. मूर्तिकार किती मूर्ती घडविणार आहे, किती साठा करणार आहेत याची सर्व माहिती महापालिकेस देणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी कारखानदारांनी कारखान्यात फलक लावावा. प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या गणेश मूर्ती बनविण्याबाबतचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी यावेळी केले. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू
मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करत आहेत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेय शोधत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्री स्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिकाधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.